नमस्कार. मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करतो. आपण भाग 1 सेमिस्टर 1 मधील भूगोल पेपर नंबर 1 चा अभ्यास करीत आहोत. या पेपरचं नाव आहे प्राकृतिक भूगोल. या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, डेनुडेशन असे 4 प्रकरणांची नावं आहेत मित्रांनो. ही सर्व नावं जरी इंग्लिशमध्ये असली तरी आपण अभ्यासक्रम मराठीतूनच पाहणार आहोत. या 4 चॅप्टरपैकी आपण पहिला चॅप्टर सुरू केलेला आहे, प्राकृतिक भूगोलाची ओळख. आणि यामध्ये मित्रांनो आपण कशाचा अभ्यास करणार आहोत हेही आपण पाहिलेलं आहे. मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, नेचर ऑफ फिजिकल जिओग्राफी, स्कोप ऑफ फिजिकल जिओग्राफी, ब्रँचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी, इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी अशा प्रकारचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. याचं मराठीमध्येही मी भाषांतर सांगितलेलं आहे. तरीही मध्ये मध्ये थोडासा गॅप एक्झाममुळं, दीपावलीमुळं पडलेला आहे आणि म्हणून मी थोडासा अधिक विस्तृत आढावा घेऊ लागलो आहे. मीनिंग अँड डेफिनेशन्स म्हणजेच व्याख्या आणि अर्थ, प्राकृतिक भूगोलाचा व्याख्या आणि अर्थ. त्यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप अभ्यासणार आहोत, प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती अभ्यासणार आहोत, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा अभ्यासणार आहोत आणि प्राकृतिक भूगोलाचं महत्त्वही आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि हा सर्व अभ्यास करत असताना आपण भूगोल म्हणजे काय हे पाहिलं. जिओग्राफी हा शब्द सर्वप्रथम ग्रीक तत्ववेत्ता, खगोलशास्त्रज्ञ इराटोस्थेनीसनं वापरला आणि या शब्दाचा अर्थ आपण पाहिला. डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ किंवा स्टडी ऑफ द अर्थ असा अर्थ आपण याचा काढला. याचं विश्लेषण, याचं असणारा विग्रह किंवा फोड, या सर्व गोष्टींच्यावरती आपण पाठीमागच्या तासाला भाष्य केलेलं आहे. याशिवायच मित्रांनो आपण हेही पाहिलं, पाठीमागील 2-3 तास आपण पाहतोय की भूगोल म्हणजे दगडाधोंड्यांचा, नदी नाल्यांचा, दऱ्याखोऱ्यांचा अशा निर्जीव गोष्टींचा अभ्यास नसून हे नैसर्गिक घटक अत्यंत प्रभावी आहेत आणि या नैसर्गिक घटकांच्यावरतीच आधारित संपूर्ण पृथ्वीवरती ज्या काही हालचाली, घडामोडी घडतायत यांचा सर्व उहापोह किंवा अभ्यास करणारं शास्त्र याची आपण ओळख करून घेतलेली आहे. याशिवाय भूगोल म्हणजे फक्त प्राणी, फक्त वनस्पती किंवा फक्त मानव यांचाही अभ्यास नसून जैविक अजैविक घटकांचा हा मिलाप आहे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. याची आपल्याला पाठीमागील 2-3 तासाच्या लेक्चरमध्ये प्रचिती आलेली आहे.
मित्रांनो, भूगोलाची खूप ओळख करून देता येईल, परंतु वेळेकडेही लक्ष द्यायला हवं. आणि म्हणून पाठीमागील 2-3 तासामध्ये आपण भूगोल म्हणजे काय हे जे अभ्यासलं, एवढ्यावरतीच आपण थांबून आपल्या या शाखेकडं आपल्याला वळायचं आहे. आपण भूगोलातील एक शाखा प्राकृतिक भूगोल याकडं वळायचं आहे. या प्राकृतिक भूगोलाची आपल्याला ओळख करून घ्यायची. आणि ओळख करून घेत असताना प्राकृतिक भूगोल या 2 शब्दांमधील भूगोल या शब्दांचा अर्थ किंवा या शब्दाची असणारी महती, या शब्दांची व्याप्ती, या शब्दामध्ये दडलेला गुह्य अर्थ पाहण्याचा प्रयत्न आपण मागील काही तास आपण केलेला आहे. आज आपल्याला प्राकृतिक म्हणजे काय, या प्राकृतिक या शब्दाची थोडक्यात ओळख आपल्याला आपण पाठीमागे करून घेतलेलीच आहे, परंतु आढावा म्हणून थोडक्यात मी या ठिकाणी आपल्याला सांगेन. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक, प्राकृतिक म्हणजे भौगोलिक, प्राकृतिक म्हणजे निसर्गतः असणाऱ्या अनेक घटकांचा अभ्यास, असा या प्राकृतिक शब्दाचा अर्थ होतो. निसर्गतः जसा आहे तसं, असा याचा अर्थ होतो. तेव्हा या प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या विविध तज्ज्ञांनी केलेल्या ज्या काही व्याख्या आहेत आणि त्यांचा अर्थ आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेबस्टर नावाच्या भूगोलतज्ञांनी या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाची एक व्याख्या दिलेली आहे. यामध्ये मित्रांनो, भूपृष्ठ रचनेचा व त्यावरील जमीन, पाणी व हवामानातील घटकामध्ये होणाऱ्या स्थित्यंतराचा, बदलाचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोलशास्त्र होय, असे आपण या ठिकाणी एक व्याख्या पाहत आहोत. या ठिकाणी वेबस्टरना पृथ्वीवरील विशेषतः अत्यंत महत्त्वपूर्ण घटकामध्ये जे काही स्थित्यंतर होतात, याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोलशास्त्र होय, असं आपल्याला या ठिकाणी त्यांना म्हणायचं असल्याचं आपण पाहतो. परंतु मित्रांनो, स्थित्यंतर किंवा बदल म्हणजे इथं काय अपेक्षित आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. जमीन, पाणी आणि हवामानामध्ये नेमके स्थित्यंतर बदल काय आहेत, काय घडत आहेत, हे आपण पाहणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ मित्रांनो, आपण पाहतो की जमिनीमध्ये काय बदल आहेत. जमीन या घटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, पर्वतीय भागामध्ये असणारी जी काही जमीन आहे, ही जमीन मित्रांनो मुरमाड, खडकाळ अशी जमीन, मानवास संचार करण्यास प्रतिकूल अशी जमीन, शेती करण्यास
दुर्गम अशी जमीन किंवा प्रतिकूल अशी जमीन, तर हीच जमीन पठारी भागामध्ये वेगळ्या प्रकारे आपल्याला दर्शन देते. पर्वताइतका ओबडधोबडपणा पठारी भागावरती कमी होतो, परंतु उंच सकलपणा त्या ठिकाणी असतो. त्या ठिकाणच्याही पठारावरच्या असणाऱ्या टेकड्या, छोटे डोंगर, या ठिकाणी ती मुरमाड असते. तर त्या ठिकाणी असणाऱ्या सखल भागामध्ये ही जमीन चांगली, उपजाऊ, पोषण क्षमता अधिक असणारी, कृषी चांगल्या पद्धतीनं विकसित करता येणारी असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मैदानी भागात ही जमीन अत्यंतच काळी, कसदार, खूप पोषण क्षमता असणारी, म्हणजे शेतीमध्ये खूप उत्पादन देणारी अशी जमीन आपल्याला पाहायला मिळते. हा प्राकृतिक रचनेनुसार हा जमिनीमधला भाग आपल्याला पाहायला मिळतो. तर समुद्राकिनाऱ्याची जमीन ही क्षारपड जमीन पाहायला मिळते. तर जिथं अधिक पाऊस पडतो तिथं दलदलीची जमीन आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी काळी, काही ठिकाणी जांभा प्रकारची जमीन आपल्याला पाहायला मिळते. हे विविध असणारे बदल आणि या बदला पाठीमागं असणारे नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक आपण विचारात घेतला तर ह्या जमिनीच्या या असणाऱ्या विविधतेमध्ये त्या जमिनीवरती इतर घटकांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जमीन आणि त्यावरती प्रभाव टाकणारे इतर नैसर्गिक घटक यांच्या संबंधातून जमिनीत होणाऱ्या बदलाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलशास्त्रामध्ये केला जातो, असं वेबस्टर यांना या ठिकाणी सांगायचं आहे. पाण्यामध्येही बदल आपल्याला पाहायला मिळतात. जमिनीच्या संदर्भात आणखीनही काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. जमीन म्हणजे फक्त शेती, कृषीयोग्य जमीन असाही अर्थ या ठिकाणी अभिप्रेत होतो. याशिवाय मित्रांनो, पृथ्वीचं भूकवच असाही अर्थ या ठिकाणी होतो. शेतीयोग्य जमिनीच्या दृष्टिकोनातून जमिनीमध्ये चांगली मृदा असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि ही मृदा कशी तयार होते हे या ठिकाणी विचारात घेणं मित्रांनो अत्यंत आवश्यक आहे. मृदा जी तयार होते या पाठीमाग हजारो वर्षाचा काळ लोटावा लागतो. आणि या हजारो वर्षाच्या काळामध्ये या जमिनीवरती, या भूपृष्ठावरती जे खडक आहेत, या खडकांच्या वरती बाह्यकारकांचा मारा होतो. म्हणजेच ऊन, वारा, पाऊस यांचा मारा होतो. आणि या माऱ्यामुळं या खडकांचे पापुद्रे होतात. त्या पापुद्र्यापासून लहान लहान कण होतात. आणि ते लहान कण म्हणजेच वाळू, आणि त्याच्यानंतर सूक्ष्म कण म्हणजे माती, मृदा. या सर्व गोष्टी आपण पाहिल्यानंतर आपल्याला माती तयार होण्याची प्रक्रिया हजारो वर्ष चालते हे आपल्या लक्षात येतं. मात्र मित्रांनो, तीच माती जेव्हा वाहून जाते, समुद्राला जाऊन मिळते जलप्रवाहाबरोबर, त्याला आपण धूप असं म्हणतो, ही धूप घडते, तेव्हा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की खूप मोठ्या प्रमाणात जमिनीची नासाडी होत चाललेली आहे. आणि म्हणून ही धूप थांबवणं याचाही अभ्यास, याचंही नियोजन मित्रांनो प्राकृतिक भूगोलामध्ये केलं जातं. म्हणजेच अनेक गोष्टी जमिनीच्या संदर्भात चर्चा करता येण्यासारख्या आहेत, परंतु एकाच व्याख्येतील एकाच शब्दावरती
किती आपण किस काढत बसणार, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरा घटक आहे पाणी. हा जो काही प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक आहे पाणी, हे यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बदल पाहायला मिळतात. काही ठिकाणी पाणी गोडा आहे तर काही ठिकाणी खारा आहे. गोड्या पाण्याचं प्रमाण जे आहे मित्रांनो हे फक्त 3% आहे आणि खाऱ्या पाण्याचं प्रमाण जे आहे मित्रांनो हे 97% आहे या पृथ्वीवरती. आणि 3%चं पाणी पहा, अनेक नद्यांच्या मधून, अनेक नाल्यांच्या मधून, अनेक ओढ्यांच्या मधून, अनेक तळ्यांच्या मधून, विहिरीमधून आपल्याला भूगर्भामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. म्हणजे हे 3% पाणी सुद्धा कमी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पाणी पुष्कळ आहे. आणि मग कल्पना करा, 3% पाणी म्हणजे अनेक नद्यांच्या मध्ये अनेक ओढे, नाले, विहिरी, तळी, सरोवर आणि भूगर्भ यामधील सर्व पाणी, झरे यामधील सर्व पाणी म्हणजे गोड पाणी 3%. तर मग खारं पाणी किती असेल? 97% पाणी म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही. पृथ्वीच्या जवळजवळ 71% भूभाग खाऱ्या पाण्यानं किंवा एकूण पाण्यानं व्यापलेला आहे असं आपण म्हणू शकतो. हे प्रचंड विस्तृत असणारं जे काही पाणी आहे याच्यामध्ये पण बदल आपल्याला होताना पाहायला मिळतो. जलचक्राच्या स्वरूपातील बदल. कधी पाणी बाष्प स्वरूपात आहे तर कधी पाणी ढगांच्या स्वरूपात आहे, कधी पाणी गारांच्या स्वरूपात आहे, कधी पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे, कधी पाणी खारं पाणी आहे, कधी पाणी गोड पाणी आहे. हे सगळे स्थित्यंतर, हे सगळे बदल, या सगळ्यांचा अभ्यास मग ते जलचक्र असू दे किंवा नदीच्या उगमापासून नदीची प्रौढावस्था असेल, नदीची युवावस्था असेल, नदीची प्रौढावस्था असेल, नदीची वृद्धावस्था असेल, या सगळ्या अवस्था असतील किंवा नदीच्या या विविध अवस्थावरती मांडण्यात आलेली जी काही अपक्षय चक्र आहे WM डेव्हिसचं किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञांचे सिद्धांत आहेत, या सगळ्यांचा अभ्यास मित्रांनो प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि तिसरा जो घटक वेबस्टर सांगतायत हवामानातील घटक. हवामानाच्या बाबतीत तर आपल्याला पुष्कळ विविधता पाहायला मिळते. तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये साधारणपणे 3 ऋतू तुम्हाला पाहायला मिळतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. अशा 3 ऋतूमध्ये तुम्ही हवामानातील बदल तुम्हाला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. काही ठिकाणी 2 ऋतू असतात, पावसाळा आणि उन्हाळा. काही ठिकाणी हवामानाच्या विविध असणाऱ्या वैशिष्ट्यानुसार, हवामानानुसार काही प्रदेश किंवा पृथ्वीची विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याला आपण उष्णकटिबंधीय प्रदेश, समशीतोष्ण प्रदेश, शीत प्रदेश असं 3 विभागामध्ये पृथ्वीची विभागणी करतो. आणि मित्रांनो, हे 3 विभाग, पृथ्वी गोल आहे, मध्यावरती जे काही बृहद अक्षवृत्त गेलेलं आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. या विषुववृत्तापासून पृथ्वीचे 2 गोलार्ध होतात, एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध. आणि उत्तर गोलार्धात ही 3 विभाग हवामानाचे पाहायला मिळतात. जसं आता मी म्हणाल, उष्णकटिबंधीय विभाग, समशीतोष्ण कटिबंधीय विभाग, शीतकटिबंधीय विभाग, उत्तर गोलार्धात 3, तसेच दक्षिण गोलार्धात सुद्धा हे 3 उष्णकटिबंधीय विभाग, समशीतोष्ण कटिबंधीय विभाग, शीतकटिबंधीय विभाग आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय मित्रांनो, इतर अनेक वैशिष्ट्यानुसार, सूक्ष्म वैशिष्ट्यानुसार सुद्धा हवामानाचे अनेक प्रकार
आपल्याला भूगोलशास्त्रांच्या अभ्यासातून विकसित करता आलेले आहेत. जसं समहवामान, विषम हवामान, मोसमी हवामान, अनेक प्रकारचं हवामान, भूमध्यसागरी हवामान, वाळवंटी हवामान किंवा उंच पर्वतीय शिखरांच्या मधील आल्हाददायक हवामान, अशा अनेक प्रकारचे हवामान किंवा हवामानाचे प्रकार हे त्या त्या ठिकाणी असणाऱ्या पृथ्वीमधील विविधतेनुसार हे मित्रांनो निर्माण झालेले आहेत. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि या सर्वांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलशास्त्रामध्ये केला जातो असं वेबस्टर यांना या ठिकाणी सांगायचं. यानंतरची जी व्याख्या आहे यम इट्स यांची, प्राकृतिक भूगोलशास्त्र हे भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, भूआकारांचा व त्यांच्या अभिक्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. पहा, प्राकृतिक भूगोलशास्त्र हे भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, भूआकारांचा व त्यांच्या अभिक्षेत्रीय वितरणांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे पृथ्वीवरील वैशिष्ट्य म्हणजे कोणते? आता आपण काही वैशिष्ट्य त्यातली उदाहरण तो वरील व्याख्येमध्ये पाहिली होती. जसे की पृथ्वीचं भूपृष्ठ आहे, पृथ्वीवरती असणारा पाण्याचा विभाग म्हणजे जलावरण आहे. पृथ्वीचा भूपृष्ठ, जलावरण याच्या बाहेर आहे ते वातावरण आहे, त्याच्या बाहेर आहे ते अवकाश आहे. याशिवाय विविध आकारानुसार काही पर्वत, पठार, मैदान, विविध अशा आकार किंवा विविध अशा गुणधर्मानुसार किंवा उंचीनुसार या पृथ्वीवरती विभाग पडलेले आहेत. काही विभाग हवामानानुसार पडलेले आहेत, आत्ताच आपण पाहिलं. तर काही पाण्याच्या 71% भूभागामध्ये पाण्याचे सुद्धा विभाग करण्यात आलेले आहेत. त्याला आपण महासागर असं म्हणतो. 4 प्रमुख महासागर. अशा विविध वैशिष्ट्यांचा, भूआकारांचा, काही ठिकाणी भूआकाराच्या बाबतीमध्ये बेट आहे, पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहे किंवा द्वीपकल्प आहे. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूआकार व त्यांच्या अभिक्षेत्रीय वितरण म्हणजे कुठं, कोणत्या खंडात किंवा कोणत्या गोलार्धात किती भूभाग पर्वतांनी व्यापलेला आहे, किती पठारी भागाने व्यापलेला आहे, किती मैदानी भागाने व्यापलेला आहे, याला अभिक्षेत्रीय वितरण. म्हणजे फक्त पर्वत, पठार, मैदान यासाठीच नव्हे, नद्यांच्यासाठी, पाण्यांच्यासाठी, जमिनीसाठी, नैसर्गिक वनांच्यासाठी, प्राण्यांच्या वितरणासाठी, मानवाच्या वितरणासाठी अभिक्षेत्रीय वितरण हा शब्द प्रयोग केला जातो. म्हणजे भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे विविध घटक यांच्या वितरणाचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलशास्त्रामध्ये केला जातो असं या यम इट्स नावाच्या तज्ञांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणजे वेबस्टर यांनी भौगोलिक घटकामधील असणारे बदल यावरती प्रकाश टाकलेला आहे. तर यम इट्स यांनी भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्य आणि आकार व त्यांच्या अभिक्षेत्रीय वितरणावरती प्रकाश टाकलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्व मित्रांनो आपण पाहत असताना आपल्याला या ठिकाणी या सर्व व्याख्यांचा अर्थ एकच होतो आणि तो अर्थ म्हणजे मित्रांनो की विविध प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक किंवा भौगोलिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. यानंतर जी पुढची व्याख्या आहे ती आहे A.N. स्ट्रेलर या तज्ञांची व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. यांच्या मते A.N. स्ट्रेलर या प्राकृतिक
किंवा भूगोल तज्ज्ञांच्या मते प्राकृतिक भूगोल निरनिराळ्या नैसर्गिक शास्त्रांचा एकत्रित अभ्यास करणारी शाखा आहे. पहा, प्राकृतिक भूगोल निरनिराळ्या नैसर्गिक शास्त्रांचा एकत्रित अभ्यास करणारी शाखा आहे. कोणते कोणते नैसर्गिक शास्त्र? मग त्याच्यामध्ये हवामानशास्त्र असेल, हवामानशास्त्रामध्ये पुन्हा विभाग पडतील. कोणी मेट्रोलॉजी म्हणेल, कोणी क्लायमॅटॉलॉजी म्हणेल. हवामानशास्त्रामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या संकल्पना आहेत. हवा आहे, हवामान आहे, हवेचे अंग आहेत, हवामानावर परिणाम करणारे घटक आहेत. या सर्वांचा अभ्यास. याशिवाय मित्रांनो, प्राकृतिक भूगोलाचे 2 प्रमुख विभाग केले जातात. एक जैविक प्राकृतिक भूगोल, अजैविक प्राकृतिक भूगोल. जैविक प्राकृतिक भूगोलामध्ये मित्रांनो प्राण्यांचा समावेश होतो, नैसर्गिक वनस्पतींचा समावेश होतो, सूक्ष्म जीवांचा समावेश होतो. आणि त्यावरून जैविक प्राकृतिक भूगोलाचे जे काही प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीव यावरून काही शाखा निर्माण होतात. मग प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र. आणि या तिन्ही गोष्टींना संजीवनी देण्याचं काम करणारे जे काही अजैविक घटक आहेत, ज्याला आपण म्हणतो मृदावरण असेल, वातावरण असेल, जलावरण असेल, या प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव कुठल्या प्लॅटफॉर्मवरती? पृथ्वीच्या भूपृष्ठावरती. कशाच्या आधारे जगतात? पाण्याच्या आधारे जगतात. कशाच्या आधारे जगतात? मृदेच्या आधारे जगतात. कशाच्या आधारे जगतात? हवामानाच्या आधारे जगतात. म्हणजे या सगळ्या नैसर्गिक शास्त्रांचा एकत्रित अभ्यास करणारी शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल होय, असं या ठिकाणी A.N. स्ट्रेलर यांना सांगायचं. अशा प्रकारे मित्रांनो, प्राकृतिक भूगोलाच्या आपण 2-3 व्याख्या पाहिल्या. वेळेच्या अभावी, वेळेचं बंधन असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतंय. आपण इथं थांबूया आणि पुढील तासाला आणखीन काही व्याख्या आपण अभ्यासूया. नमस्कार.